नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 5, विशाखेची दानशीलता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरेच मुले व नातवंडे होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत विहार करीत होते तेथे त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशीही सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी आपली चिवरे भिजू नयेत म्हणून काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्या जवळ एक ठेंगणे आसन घेऊन विशाखा बसली व त्यांना विनम्रतापूर्वक म्हणाली, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते ते समजल्या वाचून तथागत वर देत नाहीत. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत. तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा म्हणाली, भगवान, वर्षाकालात भिक्खू संघाला चिवराचे दान द्यावे अशी माझी इच्छा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि विहारातून बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना जेवण देऊ इच्छिते. आजारी भिक्खूंना तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे अशी माझी इच्छा आहे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर, दूध, भात तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखे, तथागतांकडून हे 8 वर मागण्याचे काय कारण आहे? तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा म्हणाली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्याचे तिला दिसले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्य ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. ह्यामुळे संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझे दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ रस्त्याचा परिचय नसल्यामुळे आणि कोठे अन्नदान प्राप्त होईल असे ठिकाण माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान, ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता कदाचित इतर भिक्खूंच्या मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल आणि साहजिकच येथून निघताना तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढू शकेल आणि कदाचित त्याचा अंतही होऊ शकेल. पाचवे म्हणजे रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळविण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढू शकेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल.
सातवे म्हणजे भगवान आपण क्षीर पायसाची म्हणजे खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान शमते, निरोगी माणसात ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून संघास आजन्म खीर पुरवावी अशी माझी इच्छा आहे. शेवटचे म्हणजे भगवान अचिरावती नदीत भिक्खूंनी गणिकांसमवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा? वृद्धापकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, अनुचित, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट आहे. माझी वर मागण्याचे हे प्रयोजन आहे. तथागत म्हणाले, पण विशाखे, तथागतांकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षवासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला आहे, आता त्याला काय गती मिळेल? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला श्रोतापन्न इत्यादी मार्गफल प्राप्त झाले होते किंवा त्याला अहर्तपद प्राप्त झाले होते. आणि मग मी त्या भिक्खूंच्या पाशी जाऊन त्यांना विचारीन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता का? आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षवासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या भिक्खूचे भोजन प्राप्त झाले असेल, अथवा विहारात येणाऱ्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्ण रोगीला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि सतत मिळणारी खीर प्राप्त झाली असेल. आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने दिव्य सुखाच्या तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. येणेप्रमाणे एक प्रकारे मला श्रद्धाबल इत्यादी नैतिक सामर्थ्य आणि सप्तसंबोधी अंगाची प्राप्ती होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार आहे असा मी विचार केला. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर तथागतांना मागतेस. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत चांगले बीज पेरण्यासारखे आहे. उलट जे राग, लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे नापीक भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे पुण्यानुमोदन केले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते तिने दिलेले दिव्य दान दुःखनाशक आणि दिव्य सुखाची प्राप्ती होण्याचे कारण ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना तिला सुखी जीवन प्राप्त होईल. तिच्या सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला
आणि उपासिकांमध्ये शुभाकांक्षी व दानशील होण्याचा प्रथम स्थळीचा बहुमान तिला मिळाला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. तेरा मंगले तेरा मंगले तेरा मंगले होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. साधू साधू साधू. नमो बुद्धाय.